नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बघा गवारी टोपणार आहे. तर आधी ही 10-20 साऱ्यात कुठून घेणार आहे. तर आता कशा पद्धतीने इस काटायचं साऱ्यात हो का तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे अशा पद्धतीने इस काटायचं हो का. हे अशा पद्धतीने इस काटायचं हो का. आता इस काटलं सामान साऱ्यात बसले जाते. हे बघा, अशा पद्धतीने इस काटायचं आहे. तर आता ही 10-20 इस कुठून झालंय. तर आता हे 10-20ला कसं मोजवून घ्यायचं तर तुम्हाला मी दाखवतो. बघा, हे बघा, ही जे आम्ही एक बनवलंय दाखलाला एक दगड बांधला हो का. हा दगड एक काठी आणि त्याच्यावर थोडं दगडाचा बोजा ठेवला आहे. आणि मग आता हे खाया कशा पद्धतीने मोजवायचं तर हो का, हे त्या दाताळाच्या साह्यानं असं मोजवायचं हो का. हे सगळं खाया मोजलं जाते आहे का. बिगर टेन्शन आहे का, एकदम सफळ सगळं सामान मोजलं जाते खाया आहे का. हे बघा, अशा पद्धतीने जर आपण केलं तर खर्चाची बचत सगळी होईल. हे बघ, लई बोजे देतात आहे दाखव. हे बघ, तर अशा पद्धतीने आम्ही चालवलं बघा शेतीची कामं. खर्चाची बचत, कष्ट कमी, सगळंच कमी. आता हे झालं मिक्स करून. हे आता मिक्स करून झालं बघा मित्रांनो. बघा, ही गवारी तर बघा, ही निर्मल 12 गवारी. तर हे आता खाया इस कुठून झाले तर कशा पद्धतीने टोपायचे ते तुम्हाला दाखवतो. बघा, ही गवारी निर्मल 12. हां, तर आता ही गवारी कशा पद्धतीने टोपाची तर हो का. हे आता हे सगळं खाया मोजवून झाले बघा मित्रांनो. खाया असं कुठलंच वर राहत नाही, सगळं त्या दाताळानं मोजलं जाते. आता बी त्यात बघा एक 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 बी सोडायची हो का. हो का, ही हो का, ही माझ्या हातात हो का ही बी आहे. तर हो का, ही प्रत्येक असा खड्डा घ्यायचा, त्यात एक एकच बी सोडायची आणि साधारण हो का इतीच्या अंतरावर एक एक बी लावायची हो का. ही अशी हो का, ही अशी हो का. आता ही इतीच्या अंतरावर का लावायची तर हे उगवलं गवारीचं बी, झाड पोसले जातं, पुन्हा गवारीला माल लागतो आणि हवा खेळती राहते महत्त्वाची यात. आणि जर दाट जर लावली गवारी तिला हवा लागत नाही, पुन्हा शेंगा लागत नाही, त्या उत्पन्न कमी निघतं. म्हणून नेहमी बघा ही सप्ताळ अशी गवारी लावायची असते. बघा हे बघा, हे असे. मित्रांनो, आपण जर अशा पद्धतीनं शेती केली पैसे बचत, कष्ट बचत आणि आपल्याला 4 रुपये बी मिळतील. म्हणून मी असं करतोय. असं मित्रांनो तुम्ही करा तर शेतीत चांगला फायदा आहे, शेतीत तोटा नाही. हे बघा, आम्ही अशा पद्धतीनं चालवलेलं आहे. ओके आहे का. तर अशा पद्धतीनं करायचं. धन्यवाद.